तो कैसे हैं आप लोग। Once more! Once more! Once more! स्वागत आहे मित्रांनो, मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक मजेदार व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या थोड्या दिवसात आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। त्यानिमित्त आपण आज गणपती बाप्पा कमिंग सून स्टेटस इथं आज बनवणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आला आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या बीट मार्क आणि शेकबरच्या प्रेसेटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता स्टेटसमध्ये। आणि सॉंगसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे। इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही डाउनलोड आणि फॉलो करून घ्या। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यामुळे तुम्ही डाउनलोड केलेले बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील। त्यामध्ये तुम्हाला बीट मार्कचं प्रोसेट ओपन करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच प्लस नाव क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे आपले मटेरियल दिसून येईल। त्यामध्ये तुम्हाला हे जे इमेज आहे ते सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं ते लेफ्ट साईडला स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर शेवटपर्यंत स्क्रॉल करत जाऊन एका ऑप्शनला क्लिक करून शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर या ॲरोवरती क्लिक करून 6-17च्या बीटला येण्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि पुन्हा 5 ते 20च्या बीटला येण्याचे अजून 2 भाग करून घ्यायचे। अशा प्रकारे या इमेजचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे। 3 भाग करून घेतल्यानंतर अजून बॅक निघायचं। शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आणि पहिला जो आपला इफेक्ट आहे तो तुम्हाला सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेण्यासाठी इमेज लेअरला क्लिक करायचे, इफेक्टला जायचे, 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे पहिला इफेक्ट इथं कॉपी होऊन जाईल। पहिला इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आणि आत्ता जे आपण इमेजचे 3 भाग करून घेतलेले आहेत त्या पहिल्या भागाला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला इमेज लेअरला क्लिक करायचे, इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे पहिला इफेक्ट आपला इथं व्यवस्थित पेस्ट झालेला आहे। त्यानंतर पुन्हा बॅक निघायचं आहे, शेक इफेक्टला ओपन करायचे आणि दुसरी जी आपली इमेज लेअर आहे त्याच्यावर तुम्हाला येऊन जायचं। दुसऱ्या इमेज लेअरला येऊन तुम्हाला त्याचाही इफेक्ट सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचे आणि इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बीट मार्कवरती यायचे आणि आत्ता जे आपण इमेजचे 3 भाग केलेले आहेत त्या दुसऱ्या भागाला तुम्हाला हा इफेक्ट त्याच पद्धतीने इथं पेस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल। त्यानंतर पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला यायचं आणि तिसरा आणि शेवटचा जो आपला इफेक्ट आहे तो सिम्पली तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या भागाला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे। जे आपण इमेजचे 3 भाग केलेले आहेत त्या लास्ट पार्टला तुम्हाला हा इफेक्ट सिम्पली इथं पेस्ट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे 3 इफेक्ट पेस्ट होऊन जातील। त्यानंतर पुन्हा यातून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्टला ओपन करायचं आहे आणि आपण जर तुम्हाला HD आणि स्पेशल लेअर दिलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील। त्यामध्ये तुम्हाला ह्या लेअर्स कॉपी करून घ्यायचे। त्यासाठी तुम्हाला याच्यासमोर लॉंग प्रेस करायचं आहे, बाकी लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आणि या कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 6 लेअर्स करून घ्यायचे। त्यानंतर यातून बॅक निघून बीट मार्कवरती यायचे आणि सुरुवातीलाच तुम्हाला कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 6 लेअर्स करून घ्यायचे। 6 लेअर पेस्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सर्व लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्क्रॉल करत जायचं आहे आणि या एकच ऑप्शनला क्लिक करून सर्वांची लेंथ एकाच वेळी शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्या स्टेटसला इथे HD इफेक्ट मिळून जाईल। स्टेटसला HD इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचे, प्लस नाव क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि आपलं जे वर्ड PNG आहे आतुरता आगमनाचे ते तुम्हाला सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे। ते ॲड करून घेतल्यानंतर वन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जायचं, याची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचे। त्या प्रकारे आपण डेमो व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या प्रकारे तुम्हाला हे जे PNG आहे ते इथं व्यवस्थित खाली सेट करून घ्यायचे। PNG सेट झाल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। लेंथ शेवटपर्यंत वाढल्यानंतर सुरुवातीला यायचे, याच्यासमोर लॉंग प्रेस करून 3 नंबरच्या लेअरच्या खाली याला सोडून द्यायची। अशा प्रकारे या PNGला HD इफेक्ट मिळून जाईल। त्यानंतर अजून या प्रश्नावर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचे आणि गणपती बाप्पा मोरया हे PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज कमी करून घ्यायची आणि हेही व्यवस्थित सेट करून घ्यायचे। त्या प्रकारे आपण डेमोमध्ये बघितलं त्याच पद्धतीने तुम्हाला हेही वर्ड PNG जे आहे ते व्यवस्थित वरती सेट करून घ्यायचे। अशा प्रकारे सेट होऊन जाईल। त्यानंतर हेही तुम्हाला स्क्रॉल करत 3 नंबरच्या खाली आणायचे, म्हणजे यालाही HD इफेक्ट मिळून जाईल आणि याचीही लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। त्यानंतर पुन्हा यातून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्टला ओपन करून आपण जर तुम्हाला स्पेशल लेअर दिलेलं आहे तर तुम्हाला सिम्पली इथं कॉपी करायचे। या 4 लेअर तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचे आहेत आणि कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बीट मार्कवरती यायचं। बीट मार्कवरती आल्यानंतर तुम्हाला या ॲरोच्या एकदा क्लिक करायचे आणि पहिल्या बीटला येऊन तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट 4 लेअर्स करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक बीटवरती ह्या लेअर्स व्यवस्थित सेट होऊन जातील।
हे सेट झाल्यानंतर पुन्हा यातून बॅक निघून शेक इफेक्टला यायचं आहे आणि आपण जे तुम्हाला ब्लिंकची जी लेअर दिलेली आहे ती सर्वात खाली आहे ती तुम्हाला सिम्पली त्याच पद्धतीने ते कॉपी करून घ्यायचे आणि कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बीट मार्कवरती यायचे. बीट मार्कवरती येऊन 6-17च्या बीटला तुम्हाला ॲरो चिन्ह क्लिक करत जायचं आहे. 6-17च्या बीटला येऊन तुम्हाला ती लेअर सिम्पली त्याच पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यासमोर लॉंग प्रेस करायचे, ती लेअर खाली स्क्रॉल करत घेऊन जायचे आणि सर्व इफेक्ट्सच्या खाली आणि इमेजच्या वरती तुम्हाला आणून सोडून द्यायचे. अशा प्रकारे आपल्या हे इमेजला ब्लिंक इफेक्ट मिळून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला या ॲरोवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून एक्सपोर्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर इथं सेव्हचं बटन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि व्हिडिओ गॅलरी सेव्ह करून घ्यायचे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. आणि गणपती बाप्पाचा व्हिडिओ असल्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.